नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस देण्यात येणार आहे. 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस पाजून लसीकरण मोहीम कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 1,73,854 असून त्याकरिता ग्रामीण भागात 2,109 बूथ आणि शहरी भागात 143 बूथ असे एकूण 2,252 बूथवर पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक आणि ग्रामीण भागात 137 ट्रान्झिट टीम आणि शहरी भागात 330 अशा एकूण 467 ट्रान्झिट टीमद्वारे सुद्धा पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रेबीज हा अतिघातक संसर्गजन्य रोग आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत खारघर सेक्टर 35 मधील हायट पार्क, देव बोनांजा, महावीर हेरिटेज, भूमी एव्हेन्यू या सोसायटी परिसरातील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले. एखाद्या व्यक्तीला रेबीजग्रस्त श्वान चावल्यानंतर तातडीने अँटी रेबीज लस घ्यावी लागते. यामध्ये हलगर्जी केल्यास संबंधित व्यक्तीलाही रेबीज होऊन मृत्यू ओढवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मनुष्याप्रमाणेच श्वानांनाही अँटी रेबीज लसीकरण करणे हा एकमेव उपाय आहे. देशात नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर डॉग मेडिकेटेड रेबीज एलिमिनेशन फ्रॉम इंडिया बाय 2030 हा कार्यक्रम राबवत आहे. या शासनाच्या कार्यक्रमाच्या धर्तीवर पनवेल महापालिकेने रेबीजचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अँटी रेबीज मोहीम राबवली आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात आजपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी 5 वर्षांखालील बालकांचे नजीकच्या पोलिओ बूथवर लसीकरण करावे असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात येत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात 67,896 लाभार्थी बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने 354 बूथ उभारण्यात येणार आहेत. तसेच 25 ट्रान्झिट टीम असणार आहेत. त्याचबरोबर 43 मोबाईल टीम असणार आहेत. असे एकूण 422 बूथ पोलिओ लसीकरणासाठी तयार असणार आहेत. दरम्यान पोलिओच्या समूळ उच्चाटनाच्या अनुषंगाने नेहमीप्रमाणे विशेष पल्स पोलिओ मोहीम लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी 5च्या दरम्यान ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. ज्या मुलांचे पोलिओ डोस काही कारणास्तव राहून जातील त्यांना 4 ते 8 मार्च दरम्यान IPPI अंतर्गत घरभेटी ट्रान्झिट टीमद्वारे पोलिओ डोस दिला जाणार आहे. रोहेकरांनी आम्हाला संधी दिल्याने आम्ही विकास कामे करू शकलो. आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात विकास कामे केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमातून विकास कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महायुतीचे जिल्ह्यातील आम्ही सर्व आमदार रायगड जिल्ह्यात अधिकाधिक विकास निधी आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून रोहा अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीत विविध विकास कामासाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संजीवनी नाईक, तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे, महिला जिल्हा प्रमुख निलिमा घोसाळकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या अंगात असलेली ताकद ज्यांनी दिली त्यांच्या हितासाठी वापरणे आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्यासाठी समाजासाठी केलेले कार्य आणि सेवा सर्वात मोठी असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी शिक्षणाबरोबरच राजकारणाला सकारात्मक आधार दिल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक बांधवांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी कार्यकर्ता म्हणून जबाबदारी पार पाडणार असा ठाम विश्वास माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी सेवानिवृत्त शिक्षक बांधवांचा सत्कार समारंभ मेळाव्यात केले.
अखिल रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कर्मचारी संघाची सभा जिल्हा अध्यक्ष अमरचंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आगरी समाज विकास मंच पेण येथे घेण्यात आली। यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, अखिल मराठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देवीदास बसवते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांचा तसेच 80 वर्षे झालेल्या बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत कोकण किनारपट्टीवर मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम भिंती उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। समुद्राच्या तळाशी शास्त्रोक्त पद्धतीने कोकणात 121 ठिकाणी कृत्रिम भिंतींची उभारणी केली जाणार आहे। त्यापैकी रायगड जिल्ह्यातील 20 गावाजवळील 45 ठिकाणी कृत्रिम भिंतींची उभारणी करण्यात येणार आहे। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत समुद्राच्या तळाशी 20 मीटर खोलीवर 2000 स्क्वेअर मीटरच्या भिंती उभारण्याचे काम करण्यात येणार आहे। विशिष्ट रचनेत उभ्या आडव्या संरचनेत या भिंती पसरवल्या जाणार आहेत। यामुळे समुद्राच्या तळाशी मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम अधिवास तयार होण्यास मदत होणार आहे। रायगड जिल्ह्यात 45 ठिकाणी कृत्रिम भिंती उभारल्या जाणार आहेत। यामध्ये अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात समुद्रात कृत्रिम भिंती उभारण्याची कामे सध्या सुरू आहेत। या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यात मत्स्य प्रजातीचे संवर्धन आणि उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे, अशी माहिती रायगडचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी दिली। कर्जत तालुक्यातील तमनाथ आडिवली येथे उल्हास नदीच्या पात्रात 300 मीटर लांबीची सिमेंट भिंत बांधून नदीमध्ये मातीचा भराव केला जात आहे। त्याबद्दल भाजपने नदीच्या पलीकडे असलेल्या 4 गावांमध्ये पावसाचे पाणी शिरून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली असून नदीमध्ये बांधण्यात आलेली ही भिंत तोडून टाकण्याची मागणी केली जात आहे। नदीपात्रातील अतिक्रमणामुळे शेतीचे नुकसान होणार असल्याबद्दल आणि नदीच्या पलीकडे असलेल्या गावात पावसाळ्यात पाणी घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आडिवली येथे दांडग्यांनी नदीपात्रात भराव करून काँक्रीटची भिंत आणि घरे बांधत आहेत। याबाबत तक्रार घेऊन शेतकरी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांना भेटले। त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन भाजप किसान मोर्चा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेत याबाबत त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजनेविषयी शेतकरी वर्गास माहिती उपलब्ध व्हावी यासाठी तांबाटी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सभागृहात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले। सेंद्रिय शेतीविषयी शेतकरी वर्गास मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप कांबळे यांनी नैसर्गिक शेती, बीजामृत, दर्शपर्णी अर्क, कंपोस्ट खत, अंडा टॉनिक, रोग आणि किडीवरचे नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन केले। तसेच तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनील निंबाळकर यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेची माहिती सांगितली। नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। यामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण करण्यात येणार असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे। यामध्ये अपेक्षित 91,389 बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवून मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे। त्याकरिता 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात 609 स्थायी, 93 ट्रान्झिट आणि 27 फिरते मोबाईल असे एकूण 729 बूथ कार्यरत असणार आहेत। या लसीकरण मोहिमेसाठी मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी ट्रान्झिट आणि फिरती मोबाईल पथके तयार करण्यात आली आहेत। सिडको कर्मचारी संघटनेला 50 वर्षे पूर्ण होत असून आज तागायत संघटनेला अभ्यासू आणि आक्रमक अध्यक्ष लाभले आहेत। या महिन्यात विनोद पाटील हे संघटनेचे अध्यक्ष सेवानिवृत्त झाले आहेत। त्यांच्या जागी सर्वानुमते JT पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। गेली अनेक वर्षे आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे नितीन कांबळे हे मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीसपदी असताना त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून नितीन कांबळे यांची सिडको कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती ही सर्वानुमते करण्यात आली। चिटणीस या पदावर तरुण कर्मचारी यातीश पाटील यांची निवड झाली। त्यांच्या या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे।
किडनी यकृत निकामी होणे, त्याप्रमाणे कर्करोग आणि हृदयाच्या समस्यांवर आयुर्वेद आणि नैसर्गिक पद्धतीने यशस्वी उपचार शक्य असल्याचे प्रतिपादन आचार्य मनीष आणि डॉक्टर बिस्वरूप रॉय चौधरी यांनी HIMMS नवी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। यावेळी डॉक्टर BRC यांच्या नवीन लेट युअर सेकंड हार्ट हेल्प द्वारे टेलरिंग इज द हेल्दी प्रोफेशन या महत्त्वपूर्ण अभ्यासाचे प्रकाशन करण्यात आले। या अभ्यासात एक आश्चर्यकारक निरीक्षण समोर आले आहे की टेलर ही अशी व्यक्ती आहे की ज्याचे कामच मुळात बैठे असून देखील आपल्यातील सर्वात निरोगी गट म्हणून तो ओळखला जातो। एक निरोगी व्यवसाय म्हणून टेलरिंगचे महत्त्व अधोरेखित करून व्यवसाय आणि आरोग्य यांच्यातील परस्पर संबंध समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे। यावेळी डॉक्टर सुनील चव्हाण, निवृत्त न्यायाधीश BG कोळसे पाटील, आचार्य मनीष उपस्थित होते।